नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तनिष्का फिल्म्स ब्लॉगमध्ये। आज आपण पाहणार आहोत कात्रज येथील कात्रज तलाव आणि तेथील बाग। 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही येथे आलो। वातावरण खूप सुंदर होते। आपला तिरंगा डौलाने फडकत होता। तलावाच्या बाहेर सुद्धा खूप सुंदर वातावरण आहे। बेंचेस वगैरे ठेवलेले आहेत। फुटपाथ खूप सुंदर आहेत फिरण्यासाठी। तर गेट जवळच आपल्याला घोडे दिसतील, छोट्या मोठ्या खरेदीच्या बऱ्याच गोष्टी दिसतील। तर कमानीतून आतमध्ये गेल्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आलिशान मूर्तीचे आपल्याला दर्शन होते। आणि उजव्या बाजूला भला मोठा आपला तिरंगा दिसेल। हा तिरंगा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिवशी फडकविला जातो। तर चला आपण जाऊ तिरंगाच्या पोलच्या तिथे आणि तिथेच फुलराणी आहे, ती फुलराणी सुद्धा पाहू। तर या बागेचा वेळ किती, याला तिकीट किती, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आता या ब्लॉग मध्ये घेऊ। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्ती मागे खूप सुंदर असा तलाव आहे आणि त्याच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आपल्याला दिसेल। किती सुंदर असा डौलाने फडकणारा आपला तिरंगा। 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला आपण नक्कीच इथे येऊ शकता आपला तिरंगा पाहण्यासाठी। भव्य सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती आहे। आणि ही फुलराणी, या फुलराणीचे तिकीट 3 ते 12 वर्षापर्यंत 10 रुपये आहे आणि 12 वर्षाच्या पुढे 20 रुपये। बागेची वेळ सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 8, पण फुलराणीची वेळ सकाळी 10 ते 2 आणि सायंकाळी 4 ते 8। सकाळी जर का पर्यटक नसतील तर ती फुलराणी चालवली जात नाही, पण रोज संध्याकाळी ही फुलराणी अवश्य चालते। आता आपण जाऊया जॉगिंग ट्रॅकवर। खूप सुंदर अशी झाडे आपल्याला इथे पाहायला मिळेल। स्वच्छता अवश्य दिसेल। पक्ष्यांचा किलबिलाट, लहान मुलांचा गोंगाट खूप छान आहे। लहान मुलांना खेळण्यासाठी खूप खेळणी आहेत, पाळणे, घसरगुंडी। जर का तुम्ही वीकेंडला आला तर इथे तुम्हाला गर्दी दिसेल, पण इतकी पण गर्दी नसती, पण गर्दी असती। पण तुम्ही सोमवार ते शुक्रवार या दिवशी आला तर गर्दी त्या मानाने कमी असेल आणि थोडी मोकळीक मिळेल। तर आपल्या घरात लहान मुले असतील आणि आपण कुठे पुण्यात कुठे फिरायला जायचा प्लॅन बनवत असेल तर या ठिकाणी अवश्य भेट द्या। आपण संध्याकाळी 4-4:30 वाजता इथे येऊ शकता आणि संध्याकाळी 7 पर्यंत चांगला वेळ स्पेंड करू शकता। स्वच्छतेची चांगली काळजी महानगरपालिकेकडून घेण्यात येते इथे। झोक्यासाठी खूप लाईन असते, पण सोमवार ते शुक्रवार आपण आले तर थोडी मोकळीक मिळेल। आणि या ट्रॅकवरून आपण पूर्ण तळ्याला गोल राऊंड मारू शकता। तर हे पाहतोय आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा। तुम्ही जर कात्रजच्या जवळ राहिला असाल तर तुम्ही रोज सकाळी इथे येऊ शकता। सकाळी 6 वाजता गार्डन उघडते आणि खूप लोक या जॉगिंग ट्रॅकवरून पूर्ण तळ्याला गोल राऊंड मारतात। आणि व्यायामाची इथे वेगवेगळी साहित्य सुद्धा ठेवली आहेत। हा पाटील वाडा, खूप सुंदर असा वाडा इथून बाहेरून आपल्याला पाहता येतो। आणि ही शेजारी व्यायामाची जागा, महिलांसाठी वेगळी, पुरुषांसाठी वेगळी। छत्रपती शिवाजी महाराज आणि आपला डौलाने फडकताना भारताचा तिरंगा खूप सुंदर दिसत आहे। आणि या बागेच्या शेजारी नाना नाणे पार्क आहे। या पार्कचा सुद्धा टायमिंग सेम आहे, सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 6 ते 8। आपण इथे सुद्धा येऊ शकता। इथे खूप झाडी आहेत, शांतता आहे, पक्ष्यांचा किलबिलाट
लहान मुलांना खेळण्यासाठी पण खेळणे आहेत, घसरगुंडी, झोके, बेंचेस आहेत बसायला. तर आपण पुण्यामध्ये राहता आणि थोडा वेळ कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत असाल 2-3 तासासाठी, तर या ठिकाणी आपण अवश्य भेट देऊ शकता. तर अशाच ठिकाणांच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तनिष्का फिल्म्स व्लॉग. अशीच आपण नवनवीन ठिकाणी शोधत राहू, त्याविषयी माहिती घेऊ. थँक्यू.